हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। आम्ही जन्मापासूनच झुकत नाही, पुष्पा स्टाईलची गरज काय? उदय सामंत यांची विरोधकांवर फटकेबाजी। सध्या पुष्पा चित्रपटातील झुकेगा नाही या संवादाची मोठी चर्चा आहे। मात्र शिवसेनेला आज फिल्मी संवादाची गरज नाही। शिवसेना म्हणजे संघर्ष आणि आक्रमकता असून आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही, अशा कडक शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला। सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना सामंत म्हणाले की शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याची सेवा करण्याची संधी मिळत आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल भाष्य करताना त्यांनी दाढीचा संदर्भ दिला। सध्या राज्यात आणि देशात दाढीला खूप महत्त्व आहे। ज्यांच्याकडे दाढी आहे त्यांच्याकडे सत्तेची सूत्रे आहेत, असं म्हणताच सभेत एकच हाशा पिकला। नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना त्यांनी जमिनीवर राहून काम करण्याचा आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा मोलाचा सल्ला दिला। राजकारण बाजूला ठेवून विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा, तरच तुमचे राजकीय भविष्य उज्ज्वल राहील, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। शिवसेनेच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले आहेत, पण शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता आणि शिवसेना म्हणजे ते पुष्पा सांगतो तसलं काम नाही। आमच्या जन्मापासूनच आम्ही झुकेगा नाही आहे। आम्ही पिक्चर बघून झुकेगा नाही करत की नाही। आणि सगळे बघा, मोजके सोडले तर सगळे दाढीवालेच आहेत। आता गौरव, तू पण दाढी वाढव। सध्या देशात आणि राज्यात दाढीलाच महत्त्व आहे, बरोबर ना? पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विकासात्मक लोकांपर्यंत किती जातो, ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची महत्त्वाची भूमिका आहे। आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना देखील मला एक त्यांचा सहकारी म्हणून विनंती करायची आहे। आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उदाहरणं अशी बघतो की ग्रामपंचायतीचा साधा सदस्य झाला की तो 6 फुटावरनंच चालतो, तो जमिनीवरनं चालतच नाही। जेवढी तुम्ही नम्रता ठेवाल, जेवढा तुम्ही लोकांबरोबरचा संपर्क ठेवाल, जेवढं तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये राहाल, तोपर्यंत तुमच्या राजकीय जीवनाला कधी मरण नाही, हे माझ्या अनुभवानं मी 100% सांगतो। मी 5 माझ्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या। पहिली गौरव, मी निवडणूक 5000 मतांना जिंकलो।